हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता माझ्या हस्बंडला बरं वाटतं आहे, पण डॉक्टरने सांगितलं त्यांना 11-12 दिवस जरा आराम करायला. आणि टेन्शन तर कधीच घ्यायचं ना असं सांगितलं. जेव्हा पण त्यांनी टेन्शन वगैरे घेतला, लोड घेतला कसला पण, तर त्यांना आता जर लकवा मारला ना तर डायरेक्ट बेड पकडतील असं सांगितलं आहे. त्यांना मी सांगितलं आहे तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ नका, जे होईल ते बघू आपण. आणि काय लाईफमध्ये वाईट दिवस येतात जातात. त्यांना 2 टाईम वॉक पण करायला सांगितलेलं आहे. सो ते दोन्ही टाईम वॉक करून येतात. आणि खाण्यापिण्यात बदल सांगितलं आहे. तेलकट वगैरे खायचं नाही, तिखट वगैरे खायचं नाही, प्लस वातूळ वस्तू नाही खायच्या, गरम वस्तू खायच्या, सगळं पाळत आहे. म्हणजे बाबूची तब्येत पण बरी आहे आता, फक्त वेटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. सो ते पण थोडं हळूहळू होईल. लगेच फीड नका करू त्याला, काही खायला वगैरे देऊ नका सध्या. डायरेक्टली 3-3 तासाच्या गॅपने द्यायचं आहे. सो मी ते करते आता. बघू आता काय फरक पडतो. जसं डॉक्टरने सांगितलं आहे त्यानुसार मी करते. आणि 2 तारखेला बोलवलेलं डॉक्टरनी, पण डॉक्टर नव्हते इथे. डॉक्टर 15-20 दिवसासाठी बाहेर गेलेले आहेत. सो बघू आता नंतरच, आता ते येतील तेव्हा जाईल मी. आणि गाईज मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. डेली ब्लॉग तर मला टाकायला जमणारच नाही, कारण मला घरातली कामं असतात गाईज खूप. आणि विद्युतचा होमवर्क असतो, प्लस बाबू असतो, बाबूचं बघायला लागतं. कारण की तो आता सरकायला लागला आहे. सो त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं, कारण की लगेच तो इथून लगेच त्या साईडला जातो. इथे ठेवलं ना की लगेच तिकडे जाईल असं होतं. मग त्याला उचलून सारखं आणायला लागतं. सो त्याकडे पण लक्ष ठेवायला लागतं. प्लस घरातला आवडता माझा टाईम एवढा निघून जातो ना गाईज, की दुपारी मला झोपायला पण वेळ नसतो. विद्युत जेव्हा 4-5 महिन्याचा झालेला ना तेव्हापासून पूर्ण म्हणजे 5-6 तास झोपायला लागलेला रात्रीचे. पण आमचा चिकू तर बिलकुल झोपत नाही, कारण की तो लगेच अर्ध्या तासात किंवा 1 तासात उठत राहतो सारखा. त्याची झोप एवढी नाजूक आहे ना की जरासं सुई पडायचं नाव झालं ना की लगेच उठतो. गाईज तुम्ही कमेंट करून सांगा की बाळ किती महिन्याचं झाल्यावरती पूर्ण रात्र झोपायला लागतं, कारण की आमचा बाबू अजूनपर्यंत झोपतच नाही. आणि त्यामुळे त्याची झोप पण होत नाही, माझी झोप पण होत नाही. सारखा उठला ना तर चिडचिड करतो. आणि एक तर कदाचित गरमीमुळे पण होत असेल, कारण की त्याला गरम खूप होतं. त्या गरमीमुळे पण कदाचित तो उठत असेल सारखा. पूर्ण दिवस आहे ना माझ्या कामामध्ये असं निघून जातं ना. आणि जेव्हा मी झोपायला जाते ना दुपारी, तेव्हा आमचं चिकू उठतं. मग त्याच्याबरोबर खेळत कसं संध्याकाळचे 4 वाजून जातं समजत नाही. आणि मग 4 वाजता त्याला झोपायला घेतलं का 5 वाजतात. आणि 5 वाजता मग काय झोपणार. मग चहा नाश्ता वगैरे करून सगळं मग लगेच मग त्याला थोडा वेळ टेरेसवरती घेऊन जाते मी. ऊन कमी झालं ना तर टेरेसवर घेऊन जाते, कारण की पूर्ण दिवस घरात असतो आम्ही. थोडीशी हवा वगैरे लागावी त्यासाठी आम्ही टेरेसवरती जातो संध्याकाळी. 1 तासात आम्ही येतो खाली. दिवाबत्तीचा पण टाईम होतो आणि मच्छर पण चावतात, त्यासाठी आम्ही थांबत नाही जास्त. मी तुम्हाला बोललेली की मी डेली ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करते, पण मला वेळच मिळत नाही. आणि परत शूट करून त्याला एडिट करणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप वेळ लागतो गाईज. कारण की एका 7-8 मिनटाच्या ब्लॉगला 3-4 तास लागतात मोबाईलमध्ये एडिटिंग करायला. जे पण ब्लॉग बनवत असेल त्यांना तर माहीतच असेल. सो त्यासाठी मला तेवढं टाईम तर मिळतच नाही. पण बघू, मी 8 दिवसातून 1 तरी ब्लॉग टाकत जाईल. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गाईज मी आता जाते, स्वयंपाक वगैरे बनवून घेते. आता आमचा बाबू पण उठलेला आहे, विद्युत त्याच्या बाजूला बसलेला आहे. मी त्याला नाही राखू शकत, टी शर्ट नाही घातलं आहे, कारण की खूप गरम होतं ना त्यामुळे. आणि आमच्या इथं तर जरा जास्तच गरम होतं, कारण की कारखाने आहेत ना आजूबाजूला, त्यामुळे. वर्क फ्रॉम होमसाठी मी 5-6 वर्ष झाले मी ट्राय करत आहे. पण त्यासाठी लॅपटॉपची गरज आहे, पण माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे. सो त्यामुळे पण प्रॉब्लेम होऊन जातो. आणि असं काहीच भेटत नाही आहे. खूप प्रयत्न करतो आहे. आणि आम्ही 3-4 जणी आहेत. जर मिळालं तर ते पण करू, पण ते मिळायला पाहिजे, कारण की माझ्या 3-4 मैत्रिणी पण आहेत, त्यांना पण करायचं आहे. सो बघू आता, अजून पण प्रयत्न चालूच आहे, कारण की 5-6 वर्ष झाले मी ट्राय करतेच. कुठे ना कुठे किती जणांना सांगून ठेवलेलं आहे. आणि काय आता 11:30 वाजलेत आणि आमचं पाणी आत्ता सोडलेलं आहे बघा. एवढं लेट पाणी सोडतात, मग सगळी कामं पण लेट होतात. आता आमच्या चिकूला अजून आंघोळ वगैरे घालायची आहे. सो पाणीच नव्हतं, पाणी पूर्ण संपलेलं. सो आता पाणी आलं आहे, तर आता मी चिकूला मॉलिश वगैरे करून आंघोळ घालून घेते. आधी चिकूची मॉलिश करते, मग थोडा वेळ थांबते. एका साईडला स्वयंपाक बनवून घेईल, एका साईडला पाणी वगैरे भरून घेईल. आणि त्यानंतर मशीन पण लावायची अजून. आज मशीनच लावते, हाताने कपडे धुवतच नाही, कारण की बिल तसा पण तेवढाच येतो आमचा. ते बोलतात मशीनमध्येच लावून टाक, तो मी मशीनमध्येच लाव. सो गाईज आता तुम्ही बघू शकता 1:30 वाजलेला आहे दुपारचा. आणि मी कपडे वाळत घालून घेते. आणि आता जस्ट मी चिकूला इथे झोपवलेलं आहे.
त्याला असं काळोख केलं ना का तो झोपतो. त्याला खूप झोप आलेली म्हणून तो चिडचिड करत असतो. आत्ता इथे झोपलेला आहे तो. तुम्हाला दिसतोय का नाही माहिती. आणि मग कपडे वाळत घालून मग मी जेवेन. गाईज मी कपडे वाळत घालून झालेली आहे. आणि बघा मी इथे ना आमच्या चिकूला ना गरम होतं म्हणून नेट लावलेला आहे पूर्ण विंडोला, बेडरूमच्या, हॉलच्या आणि किचनच्या दोन्ही पण. आता इथे मी खिडकी बंद केले. तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. हे बघा ब्लू कलर, इथे ब्लू कलरची लावलेली आहे. दिसते तुम्हाला? पूर्ण विंडोला लावलेली आहे. इथे हॉलच्याला पण लावलेली आहे. तर तुम्हाला थोडंसं पिंक कलरचं दिसत असेल शेड. सो ती नेट लावलेला आहे मी. मच्छर यायला नको आणि काम चालव असं नेट लावलेलं आहे. म्हणजे रात्रभर विंडो ओपन ठेवू शकतो आणि एअर पण येत राहील. सो थंड वारा येत राहतो. सो जरा रूम गार राहतो. नाही तर खूप एवढं गरम व्हायचं ना गाईज भरपूर.